चला चला आज बनवूया बिना देठाचं पांढरं वांग. बिना देठाचं पांढरं वांग म्हणजे अंड हो. लहानपणी आईला विचारलं आज कालवण काय करणार की आई सांगायची बिना देठाचं पांढरं वांग म्हणजे अंड्याची भाजी. तर आज बनवूया चमचमीत अशी गावरान चवीची अंडा करी. इथं खोबरं भाजून घेतलेलं आहे, कांदे 2 मध्यम आकाराचे चिरून भाजून तव्यावर घेतलेले आहेत, त्यात कोथिंबीर, आलं, लसूण आणि थोडासा टोमॅटो टाकून बारीक केलेला आहे. इथं सोललेले अंडे तेलात परतवाय ठेवलेले आहे. तुम्हाला नसेल आवडत तर तशाच चिरा करून टाकू शकता. आमच्यात लहान मुलांना अशी परतलेली कुरकुरीत केलेली अंडी खूप आवडतात म्हणून थोडंसं तेलात परतून घेतलेलं आहे. ही अंडी परतेपर्यंत आपण केलेला मसाला बारीक करून घेऊया. मसाला बारीक झाला की थोडंसं जास्त तेल टाकायचं. हा मसाला जास्त दिसतोय पण मसाला अंडा करीला जास्तच टाका, नाहीतर भाजी वेगळीकडे पाणी वेगळीकडे असं झालं तर खाणारे म्हणतील कुठल्या सुगरणीनं कालवण केलंय आज. तर मसाला भाजून झाला की त्यात ही चटणी टाकायची. चटणी टाकल्यानंतर 2 मिनटं छान परतून घ्यायचं. थोडंसं पाणी ओतायचं आणि परत तेल सुटेपर्यंत छान भाजून घ्यायचं. मसाला जास्तीच करायचा अंडा करीला. तेल सुटलं की त्यात परत अंडी टाकायची. आता अंडी आधीच तेलात छान तळून घेतली होती त्याच्यामुळं फक्त 2 मिनटं परतली तरी चालते आणि त्यात मग नंतर पाणी ओतायचं. आता हा मसाला भाजलेला आहे, त्यात अंडी टाकली, 2 मिनटं परतली हलक्या हाताने कारण फुटतील जास्त परतली तर, आणि परत त्यात तांब्या भरून पाणी ओतलं जेवढं तुम्हाला पाहिजे. आता हे गावरान आहे त्याच्यामुळे थोडीशी पातळच असते आणि भाकरीसोबत खायचे. त्याच्यासोबत अशी मस्त टम्म फुगलेली ज्वारीची भाकरी करायची. तुम्ही काल ज्वारीच्या भाकरीच्या व्हिडिओला खूप लाईक्स केले, त्याच्याबद्दल खरंच धन्यवाद. आणि आता ह्यात मी ओतलेलं आहे पाणी. आता मला जेवढं पाणी टाकायचं तेवढं मी टाकून घेतलेलं आहे. त्यात नंतर वरून चिरलेली कोथिंबीर नाही टाकली तरी काही प्रॉब्लेम नाही, वाटणात टाकली होती. आणि ही बघा अशी टम्म फुगलेली ज्वारीची भाकरी. तर मस्तपैकी गरम गरम भाकरी, अंड्याचं कालवण, कांदा, लिंबू वगैरे या जेवायला. आणि नुसत्या व्हिडिओ बघताय चॅनलला सबस्क्राईब पण करा की. धन्यवाद.